करून द्या तुम्हाला नमस्कार करा तिकडे ओम गणपती नमो ओम भास्कराय नमो वासुदेवाय नमो घ्या पाणी घ्या पाणी टाका हा पाणी टाका हा ते पान घ्या पानावर ते आपलं रुपया ठेवा त्याच्यावर आपली सुपारी ठेवा हा चला करा पुढचं हा ओम गणपतीय नमः ओम वासुदेवाय नमः सूर्यकोटी समप्रभ चला पुढे हा चला घ्या ना ते तांब्यातलं पाणी घ्या तिकडे टाका हळद घ्या कुंकू घ्या टाका तिथे टाका हा तिथं लावा हा बरोबर लावा हा लावा अक्षित घ्या हे घ्या हा ते अगरबत्ती घ्या पाणी घ्या कापूर घ्या हा चला लावा पटपट फुलं घ्या चला घे ते वाटी घ्या हळदीची ते धागे भिजवा हा हाताला बांधायला लागते हा काढा इकडे घ्या पटपट हा साखर घ्या ते पानं घ्या बाकीचे त्याच्यावर ते सगळं साहित्य ठेवा चला झालं आपलं देवकुंडीचं आपलं पूजाविधी कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर आता तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला लागू शकता चला ओके काही हरकत नाही चांगलं व्यवस्थित पार पडलं असंच लग्न आपलं पार पडलं पाहिजे हा चला चला उठा आता सध्या 300 पाठ राहिले अजून 200 तयार करून देतो म्हणजे जगांचे बाबा चालू आहे करणं तर म्हणलं तिकडे ते पावसा पाहिजे मला वांगीची राहिले हो वांगीची पावसा नाही का त्या पावसाचा मोठा आहे आता लोकांच्या घरी पावसा नसते का देते नाहीत जाय तू हे बा आपल्या घरच्या 2 पावसा आहेत ती घेऊन जा अजून बाकी इकडे तिकडे जरासं चिरा म्हणा वांगे फटफट लवकर पंगत बसावं लागते 12 वाजता इकडे आगा मारत राव का राजा चला घरी झाला ते बुडी कल्ला करू राहिला म्हणे नवरदेवाला आणलं नाही बेटा अजून शेवड्या गिवड्या तयार झाल्या ते चला म्हणलं अर्धा 1 लिटर राजा दूध आणला अरे काय राजा मारती मी असतं बाबा त्याले बा मिनता कुरकुर आणलं हो नाहीच म्हणे मी काय करा नाही हे बा झुंबर भाऊ लांडगे थकले मी थकलो खाऊ हो इकडे जा तिकडे जा आतापर्यंत काही कोण जास्त बोलावलं नाही आता म्हणलं हे बा ज्याच्या त्याच्या घरी शेवळ्या दूध पापड हेन तीन बस आता कटायला माणूस आता काही येत नाही म्हणलं मी बाबा असं कसं करू राहिला तू मग गॅस लागते भात घरी ठेवतो एक घास खाय काही काय बाबा घरी आला की नाही बुडी मावर कलकल करते मग हो ना येतो ना मी हे बा थोड्या वेळा येतो जरासं अजून पोटरी काम झालं की बस येतो ना मग मी अजून इंका पोट्टे आहे पोट्टे थकले ना खाऊ आता इच्छा कव्हर करावं लागते आम्हाला कव्हर करावं लागते ये बरं आता इच्छा झालं की हा लाईट पाटील हो या मला येईल घेऊन काय राजा मावी बैलगाडी आहे का रे मला तुमची हा लाईट पाटील आहे ना बाबा मग काय तू घेऊन राहिला नाही तू काय नाही म्हणलं मी काय म्हणलं एक जोडी आपल्याला तुमची देता बरं उद्या कसं आपल्याला पाहिजे तेच म्हणलं हो देऊन दे हो ना आमची गाडी आहे ना स्पेशल काही वांधा नाही आहे ना आपल्या 2 गाड्या आहेत ना घेऊन जाता काही हरकत नाही तर मी काय म्हणतो झुंबर भाऊ ते नानमुखाचं जेवणाचं चालू आहे का नाही म्हणला पंक्ता बसवल्या का बसवायच्या म्हणलं अजून बाबा हे बा पोट्टी इकडे पाहता फुष्टे काय का फुष्टे इकडे बसल्यावर होत असते का रे चला तिकडे लाऱ्याचे त्याला कसं 7-8 पोट्टे तेवढ्यावर सारा का मी वाटतील पाहिला तुम्हाला अरे आता आलो मी मग तिकडेच होतो ना आता लोक कटायला माणूस शेवटी इकडे आलो मला चलावा येतो मी येतो 10-15 मिनिटात इकडे अटपली घेतो तेच म्हणलं या लवकर पाटील चला लवकर तुम्ही चला वाढलं करा तिकडे इथं घरी बसून द्या म्हणलं बा ताई द्यायला पाठवून हो आम्ही तिकडे घेऊन राहिलो ना फक्त आता यायचं अटपला मारत राहायचं बस बरोबर या बघा नवरदेव घरी या तिकडे हो चला हो भारती जाणोसाला हे जागा मस्त आहे रे पाटील जाणोसा इथेच ठेवाले का ना आता मग आता जाणोसा म्हणजे आहेच ना म्हणून आपण इथं टाकून ठेवलं किंवा कसं आता तिकडे आता हळद लागल्यावर थोडी घरी राहता की त्याला मग इकडेच बस जमलं बघा इकडेच करून टाका मस्त हो काही टेन्शन आहे झोपाची व्यवस्था भारतीची उद्या सकाळी गाड्या घेतल्या की निघाले बघा चला येतो मग मी येतो भारती लवकर बघा येतो मग मी भाजी भाजीचा लवकर भाजी सरले मला भाजी बाबा तिकडे भाजी कमी आहे ना अजून 2 पंक्ता राहिल्या ना आबाजी बरोबर आहे ना बरं आणते ते बरोबर नियोजन आहे ते राहू दे तुम्ही मनामधात नका करू दे आणा रे आणा म्हणलं हिशोबाना बरोबर वाढवा पाणी थांबा तुम्ही जा कधीला जा तुम्ही जेवले का तुम्ही जेव्हा तुम्ही मी माया नको विचार करतो मी जेव्हा नाही जेव्हा त्याचा काय काळजी करू राहिला मुंशीला म्हणजे माझा दोस्त आहे राजा पहिल्या पंक्तीत बसल्या होणार आहे का चला म्हणलं पटपट कोणाला काही राहिलं पाणी वाढतो लवकर कोणाला पाणी कमी आहे का आज कसं काय मांग राहिला नाही पुढेच असते हे बरं ठीक आहे वाढ तुम्ही बरोबर करतो ते जा तुम्ही तिकडे पावरते स्वयंपाकाची जा रे भाजीवाले आणा चला कधीला बस तिकडे जा झालं का म्हणलं चला मामाजी जेवण राहिलं तुमचं काय जेवण आपण हे बा कमजोर माणसं नाही म्हणलं सांगू राहिलो का आपल्याला जेवण माणसानं असं नाही पाहिजे आपल्याला सांगू राहिलो मग आपलं बोललो मी आपल्याला बा माणूस की जेवण खाऊ घाला मी निघतो घराकडे फालतूचे नसते थंडी राहायचे काय जेवण आहे का ते डाळ पालक वरण भातपोळी काय आहे भिंत शिवल्यान पाहिली वाटले का ना हो ना सासरी बाबा कशी काय काही घेतली म्हणा काही चान्स पाहिला अरे मला मामाजी चला बरं तुम्ही घरी चला ते हो त्याला काय तुम्हाला सुचून नाही राहिला काय बोलून राहिले तुम्ही चला घरी चला मी येतच नाही मी सांगू जेवणाचं आपल्याला पटलंच नाही मुंशीला आमचं पटलं नाही आपल्याला
तुमचं स्पेशल देऊ ना नवरदेवा संग बा चांगलं जेवण आहे. चला चला तुम्हाला वाटते ते चांगलं आहे ना. हा गोड आयटम हे ते सगळं आहे ना. कोणतं कमी आहे नाही. चला चला तिकडे चला मस्त पद्धतीचे. बरंच चढी लागल नाही ना काही आणली काय सांगा आता आपल्याला नाव घालायचं लोक पाहिजे म्हणलं बळ भाऊ नाही तर मन सन्यास पाजली का. हा आपण असे धंदे करतही नाही याच्यात नसतोय आपण सांगू राहिला आत्ता. त्याने काय संघ आणली का काय त्याची त्याला विचारता का काय म्हणून काय म्हणतो का काय दारू मी काय दारू पितो का. हा कोण पेल दारू कोण पेला कोण दारू कोण पेला. मीच पेलो मी पेलो ना तुम्हाला नाही म्हणणार मी म्हणून राहिलो मला तुमचा विषय नाही आहे. बळ भाऊ जा तुम्ही मी करतो हँडल मी घेऊन जातो जा तुमचा जा ते नसतं करते बाय कुठे बी मग काय तर नाही राहा नावाचा खराब येतो म्हणलं शिवलाल भाऊ घरी घेऊन जा येतो मी. चला चला तिकडे घ्या जेवून घ्या म्हणलं राहिले शिवले. चला चला पटापट अजून बाहेर राहिल्या जेवायच्या. चला काय जेवायला नाही ना काळजी. हा काही काळजी करायचं काम आहे का. होते ना येते ना जेवायला भूक लागली तर येते काढला नाही तर मारले का खड्ड्यात जाऊन. हो ना ते आहेच म्हणा आपण हे बा काही काळजी करू नका. चला येऊ मला पाणी खाऊन येऊ हा काय बसली तर चला 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 बाबा चला चला. वासुदेवाय नमः गणपती नमः ओम शिवाय नमः. हा घ्या आता तुम्ही करा सुरू करा. हळदीचा कार्यक्रम सुरू करायला काही हरकत नाही. आता झालं आपलं पूजा विधी सगळं आटोपलेलं आहे. करा सुरू करा. मी सांगतो तसं काही कमी जास्त झालं. घ्या हळद घेतली का घ्या लावा आता बरोबर हाताले गालाले असं सगळं व्यवस्थित लावणं सुरू करून द्या. एक एक याचं पुढे पुढे चाल द्या. वाजवा वाजवा हा वाजवा म्हणलं थांबले गायले आलो बघा वाजवा वाजवा हो घ्या ते घ्या सुरू करा. घे बाई लांब हळदला आता घाला जा म्हणलं नलू तिथं झालं की तू लाव म्हटलं चला एक 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 चला पटापट. का काय बोलावलं म्हणलं तिकडे पंगत सुरू होती वाढणं सुरू होते महाराज तुम्ही काय बोलावलं इकडे. असं म्हणजे मग सर पंकज वाढत बस काय आले का तुम्ही काही खाण्याचे बैल सारे बा काही सुधरत ना तुम्ही. हा मी का म्या वाढणं केलं नाही का तिथं दिसलो नाही का मी. हा अभि दिसल्यासारखं करायचं एखादी पंगत वाढायची सटकन सटकायचं. हा चानस पाहून बरोबर तुम्हाला काय अकला आल्याच नाही अजून संग राहून बी. उद्या काय करून राहिला काही माहिती आहे का त्याचं काही जरासा अभ्यास केला का काय निरा बैल हाणायला चालला उद्या. माय काय काम आहे तुम्हीच करा जे काय करायचं ते हॉटेल करा ना. मी काय मी त्या डमनीत बसेल बैल हाणं असं म्हणजे तुला काहीच नाही करायला लागत. अबे तुझ्यावर सगळा गेम आहे इथं काय करायला लागते काय नाही तुला करायला लागणार आहे सगळं. आम्ही फक्त बाहेरून हँडल करणारा केस आणि तू अंदरू. मग तेच म्हणलं का फुकाचे पैसे देऊ राहिला 2 लाख रुपये देऊ राहिला ते हॉटेल आपल्याला तिघा मिळून वाटून घेऊ हा सुकानं खाऊ. हॉटेल काय 2 लाख देतो म्हणे का आपल्याला. काय तर 10 लाखात डील झाली त्यात 370 तर ते त्याचे काढूनच राहिला पण शिल्लकही काढून राहिला. तू आम्हाला म्हणे 2 लाख तुम्हाला देतो म्हणे. तुम्ही फक्त जरासं बरोबर व्यवस्थित काम करा म्हणे. समजलं आणि कुठं नेऊन राहिलं त्याला माहिती आहे का तुले. मला काय माहित मला काहीच नाही तुम्हालाच माहित आता जे काय असेल ते. अबे ते भुतवाळ नाही का ते आलो पोंगा बस 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 तिथं नेणार आहे आणि आता आलो पोंगा समजलं मला लक्ष्मण सांगे तिकडे पोरीच्या इकडे जायला मी ते धाबा बंद आहे. मी आणलं का गेला का तिकडे तर ते त्यांच्या जिथे जाऊन बसलेला आहे त्याच्या टेन्शनचं काहीच काम नाही. हा मनात कोणती अडचण नाही. हो तेच एक अडचण होती आलो पोंग्याचा रस्ता का नाही मग जरा घोड झाला असतं ते त्याला ते का सिलेंडर घेऊन दिसला की मग हॉटेल पायाला समजा. नाही त्याचा काही रोल नाही आता आलू पोंगे बिलकुल तिकडे थांबेला पुरीवाल्याची आपली सोय करायसाठी त्याच्यानं ते काही आपल्या रस्त्याने भेटणार नाही. त्याचा काही हटेलेला विषय येणार नाही. आता विषय आपल्याला खरा शांत्याचा आणि झाबऱ्याचा. झाबऱ्या येऊन राहिला म्हणते आता येण्याचा रस्ता नाही म्हणते. तर झाबऱ्या आणि शांत्या हे दोघं त्याच्या गाडीत नसले पाहिजे डमनीत नाही हे ध्यानात ठेव तू. त्याला काय घेणार मी ते काय घेणार आपलं हे कुरोडींना बायान हिन येतो म्हणे वा. मग आता बायान घ्यान हिन ते राहीन त्याच्यात आता समजा. आता समजा मारतीची बहीण झाली समजा जगण्याची बहीण अजून 1-2 पोट्ट संख्या गिंक्या अशी बस 7-8 जण. अरे घोर करू नको ना तू एवढं काम कर काही सांग म्हणा सध्याशी एवढे जण काही बसू नका म्हणा. मी मारती 1-2 पोट्ट 4-5 जण ह्याच्यात नाही मोठे बॉल बसून घे त्याला काय ऐकू येत नाही याच्या बाबाला शिवलाल भाऊच्या. असे घे की जे तुझ्या कानाच्या खाली आहे ते सगळे बसून घे
आणि नंतर तू आपली डमणी काढ आणि बाकीच्या बाया म्हणा नंतर बद्दा म्हणा गाव जवळ आल्यावर आतापासून बसता का म्हणा गाव टाकता मोडून. हो रे सांगा लागेल मग नाही का. हो सध्याशी बा एवढेच बसा पुढे जाऊन बस जा बा एक पुढे गावाला की. हो नाही तर काय काय करता गोंधे टाकता मोडून. हो तसं कर लागेल बरोबर द्याला काढून द्यायले. तेच म्हणलं जेवढे कमी घेता येईल तेवढं तुला फायदेत राहील. काऊन की त्याला मनातून उचला जाय 10 किलोमीटर झाल्यावर. हो त्याला एक मिस कॉल करायचा 10 किलोमीटर झाले की असं आहे म्हणा मला फोन करतो मी त्याला फोन करतो आणि आम्ही गाडी घेऊन बिलकुल मागं आहोत. बरं ठीक आहे. पण राजा म्हणलं झाबऱ्या दोस्त आहे तर ते तर नाही बसन पण त्याचा जरा डाऊट वाटू राहिला का नाही का. हो ते जर कदाचित मित्र या नात्याने जर बसला त्यात तर घोर होईल का जा. मग कसं करावे. हो ना तेच जरासं मला भेव वाटून राहिलं. हे एक तर झाबऱ्या नाही ते बाळ्या आणि हे शांती आहे या तिघाचं मोठं भेव आहे मला. हो तिघं जरासे कलाकार आहे हुशार आहे जरा बुद्धिमत्तेनं. जर का समजा हे तिघातला एक जरी बसला का नाही तर आपला गेम होते त्याच्यात आपल्याला काहीच फायदा नाही होणार. वळणं त्याचे पाय खेकड्यासारखे बा त्या तिघाले तू कसं कव्हर कर मागाडीत बस नको तू द्यायले. बरोबर पाय तुम्ही आता जेवण खावणं झाले असं ना त्या बैठकीत बसतो 5 सुपारी असं चालू. तिथं विषय काढून बरोबर गाडीत त्याले ओढून घेतो. ते काम महासंघ असले की झालं काम. आणि बबनराव तुम्ही महासंघ येऊ नका. अरे मी काय देतो मी तू सांग ना मी काय देतो मग तू सांग. तू एखाद्या कोणत्या गाडीत बसजो आणि ते बाकीच्या गाड्या लवकर समोर कशा जाईन हे कोशिश करतो तू. आणि म्हणलं काश्या तू हे आपली डमणी कशी आरामानं जाईन हे कोशिश कर. म्हणजे मनात गॅप पडला पाहिजे मग आम्हाला चानच करता येईल त्याच्या. समजलं ना. बरोबर बरोबर हो ना ठीक आहे ना मी गॅप पाडतो ते काही वांधा नाही ना. हो मधात ज्याला उठतो त्याला उठतो तंबाखू उठतो. करतो बरोबर ते. चला मग समजलं ना आता. हो तर आम्ही आता भेटून हे 3-4 जण जे शाईन आहेत की नाही यायला जरा यायचं इरम्या जिरवतो आणि चालले तो वापस. उद्या यायले म्हणजे उचला जाय मारतेले. हो याचं कामच काढायचं आहे. लग्न तर होईल म्हणा लग्नात नाही विषय पण 10 लाख वसूल झाल्यावरच. नाही पण पाहिजे बा मला 50 तरी द्यायचा एवढेच नाही तर माया काहीच नाही बरं. हो ना सगळ्याच बजेट बसणार आहे तू काय काळजी करून राहिला. चला म्हणलं आता तिथं जाऊ आता बैठकीत बसू काय नाही तर चला. असं नेमका झाला नाही जबरू असं काय नाही आला काय गाडी घेतली टीम 4 व्हीलर नाही. नाही 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 आपल्याजवळ नाहीच ना. आपण काय आता लोकांच्या आणून दाखवा तुम्हाला आपल्या 2 व्हीलरनं. मला वाटलं बा कसं आता काय सांगता येत नाही बा तू काय एका केसचे 50-60 हजार घेतो म्हणते असं तसं. बरं जाऊ द्या पानं घेणं घेतले सगळे ना. घ्या ना पानं घेणं पाहुणे बा घ्या ना म्हणलं बाळभाऊ. नाही झालं ना आमचं आताच घेतलं तर खाल्ल्यानंतर गोष्टी करू राहिला तुम्ही आले नेमके झाबरूशी बोलून राहिलो होतो. काय म्हणते जेवण घेऊन चांगलं झालं ना पद्धतशीर होतं ना. नाही जेवण घेऊन मस्त झालं बा फर्स्ट क्लास झालं. आता मी 2-3 पंक्ता वाढल्या ना. हो सगळेच जण अशी म्हणे की लस मस्त झाली भाजी गिजी हे ते पद्धतशीर. आता काही होतंय वाळणं करायला हे काही आपलं रजा निरा बळाय मारते बाय. बरं जाऊ द्या आता काय उद्याचं काय आहे म्हणलं आपलं मुंशीराम भाऊ उद्या किती वाजता काढता गाड्या गिड्या कसं करायचं म्हणलं. हो तेच तर विषय बाकी राहिला आपल्याला. उद्या आपल्याला सकाळी निघणार म्हणता. कसं काय ठरवलं बा. तर मग त्याच्यासाठी आपण आलो. कावड्याने आपण काय म्हणलं मी तुम्हाला आता गाड्याचं कसं काय करावं बा. तर सांगा ना तुम्ही सांगा शिवलाल भाऊ काय करावं मग. आता मी काय सांगणार शांताराम भाऊ असल्यावर माय काय काम आहे. कशातर भाऊ कसं काय करता म्हणलं नियोजन मग. सगळ्या माय नियोजन कसं आहे तुला सांगतो. हो पहिले डमणी काढायची पुढे आणि त्याच्या मागे जाऊ द्यायच्या आपल्या सगळ्या गाड्या. हो चालले बरोबर 7 वाजता बिलकुल गाड्या काढल्या. हो नारळ फोडलं निघाले की सरळ आपल्याला जायचं आहे 10 वाजेपर्यंत आपण टच होतो. मधात काही आपण गॅप घ्यायचा नाही. चालले आपले पटापट. सांगा आता काय तुम्हाला आता सांगून फायदा आहे. अरे डमणी सगळ्यात पुढे असते का. नवरदेव पुढे पाहिला का कुठं. वजांत्र हे ते सगळे माणसं सगळे पुढे असते. नवरदेव सगळ्याच्या मागं असते. म्हणून मी माय म्हणणं असं आहे की बा बैलगाडा म्हणजे समजा आता कोणत्या मंत्री म्हणा कोणी येत असलं आता माय अनुभव आले मला तर सगळ्यात पहिले पोलीसची गाडी मग आपलं आरोग्य खात्याची गाडी सगळं म्हणजे बिलकुल अग्निशामकची गाडी त्याच्यानंतर येते मुख्यमंत्र्याची गाडी. असं असते ते. म्हणून म्हणलं कसं आहे आज म्हणजे आपला नवरदेव हे नवरदेव आहे त्यामुळे सगळ्यात शेवटी त्याची डमणी राहील. अरे आता मागच्या दिवशी पुढे आणता का तुम्ही. तुम्हाला माहिती नाही का लक्ष्मीच्या लग्न काय झालं शेवटी आपण नवरदेव मागे ठेवला. नवरदेवाला गाडी सापडली ना सगळ्या गाड्या भरू गेल्या. तोंड धुवायच्या टाइमला आपण तिथे पोहोचलो संस्थानावर आणि तिथे त्याने चहा पाणी करू ठकले पण नवरदेव आता पटा नाही. नवरदेवाने एसटी न्यायची पायी पडली तर एसटी कॅन्सल झाली तिथं. ट्रक ना आला का काय ना आला काय सांगा बा. मग किती आपण झाली होती 2 वाजता नवरदेव आला होता. म्हणून म्हणलं बा त्याला पुढे घ्या मागा आपण चला. भिंत यानं काय काळ खुसपट आता हे जर समजा पुढे असला नवरदेव तर आम्ही कसं काय उचलू दिले. नाही ना तसं नसते ना. पाहुणे बा कसं असते प्रत्येकाचा म्हणजे आपापलं लक असते आपापलं समजा राशी भविष्य असते त्याच्यावर असं निघणं असं त्याच्यावर तेच इग्न मारतीवर येते असं थोडी असते काही. मग प्रत्येकाचं आपापलं असते ते त्याचं काही नाही. आता फक्त आपण काय करू नवरदेव सगळ्यात मागं ठेवू. तुम्ही काय लोड घेऊ राहिला त्याचा. नाही ना तसं नसते शिवला. नवरदेव बा ठिकाणावर पोहोचलो काळजी घ्या लागते त्याची. त्याला का काही झालं म्हणा काही हे ते लय मोठं इमर्जन्सी काम असते. कोणी बा काही सांगत नाही पोहून जाईन काय होईन काही सांगता येत नाही. म्हणून हे बा तिथं बोल्यावर चढेपर्यंत आपल्या धाकधुकच असते बरं. म्हणून म्हणलं आम्ही काय करतो मग गाडी भलाही मागे घेऊ आपण पण आम्ही मी बाळूभाऊ आणि त्यानंतर झाबरू आम्ही 3 जण मारुतीच्या गाडीत बसतो आणि पोट्टे पाट्टे बस असं करू मग. असू दे मागं गाडी काही टेन्शन नाही. मग सांगा आता तुमच्यासारखे वजनदार लोक जर बसले त्या डमनीत मारते बी तुम्ही बी ते काय गाडी ते काय डमणी होईना ती. आजकून मोडलं फाडलो हे तिथं काय काय कचरा करता का मारतीचा. त्यात मोजकेच लोक घ्या. धुरकरी काशीनाथ आहे मारती आहे आणि 1-2 समजा लहान पोट्टी हे ते घेऊन चल द्यायचं. आहे ना संघ काय ते काय फोन निवड राहिले त्याला मारतील काही आपलं घेऊन राहिले एवढे सिक्युरिटी गार्ड पाहिजे त्याला काही बोलता आपले. तुम्हाला तसं वाटत असेल का नाही सिक्युरिटी पाहिजे तर माझ्या गाडीत तुम्ही बा लक्ष्मणराव पाहुणे तुम्ही जे मेन माणसं आहे माझ्या गाडीत बसा. आपण मागं पुढे जाऊ देत जाऊ.
मस्त फर्स्ट क्लास नाही, कुठं गाडी कोणती आहे काय आहे सगळं मनसान तर GPS लावून देतो गाडीला म्हणजे सिक्युरिटीचं टेन्शन नाही. आपल्या याच्या गाडीत पुरते आपल्याला नाही का, मस्त बैलगाडीत म्हणजे झटके खात गेल्यापेक्षा तिथं जाऊन मग एखाद्या गाडीत बसायचं जवळजवळ गावाला की तसंही चालते मग. हो शिवलाल ते बरोबर आहे का तुझे, म्हणजे मी समजा बाळूभाऊ आणि समजा अजून पाहुणे घेऊन 1-2 जण समजा मेन लोक लक्ष ठेवायसाठी मागं पुढे तुझ्या आपल्या कमांडरमध्ये बसले की चालले आपले नाही का, जवळ मग समजा अलीकडे उभी करायची आणि गाडीत बसले की आम्ही चाललो जातो पुढे, मग तू पलटून जाय. जमला आता नाही का, आपल्या गाडीत बसले म्हणजे फिटलेस समजा, टायर पंक्चर होणारच आहे आता. बस तसं करा मग. आता पाहुणे घेऊन सगळे गाडीत लक्ष द्यासाठी सगळ्या गाड्यावर नियंत्रण राहते, काही कमी जास्त असलं तेही समजते. झालं फायनल झालं मग आता, बाकी काही लोड राहिला का नाही. बरं जाऊ द्या मग. आता म्हणलं ते काय मिरवणुकीचं घ्या ना मग काढून लवकर. आता झालं असं तर हे तुमचं लवकरात लवकर नवर देऊ, आपण घोड्यावर बसून देऊ. एक चक्कर गावातून मारले जाय तिकडे. हो घ्या ना म्हणलं, आपलं डॅनी आबाजी काढा ना आपले ते साहित्य. हो ते आपलं जुनं वाद्य नाही का, म्हणजे संबळण गिमड हेच आहे नाही का, म्हणजे काही असं दुसरं काही नाही का, ढोलताशे हे ते काही नाही, ते काहीच नाही. मारती म्हणे बोलाव का काही असं तसं, मला काहीच बोलावं नको. जुन्या पद्धतीने आहे ना आपलं चाललं, आपले जुनं वाद्य आहे तेच आपलं पुढे जाईल आणि मागं आपलं नवरदेव घोड्यावर बसून त्याच्या मागं बाय आपलं ताट घेऊन. बस जसं जुनं होतं तसंच आपलं. जास्त म्हणजे अतिशयोक्ती करायची नाही आपल्याला, जास्त असं दांगडो तेच म्हणलं. चला मग आता लागू आपापल्या तयारीनं. नवरदेव काढा जाय. चला मग उठा, मग मोडा मीटिंग. बंद करा दे. पिढ्यांची नागी निघाली नागोबा ढुळायला लागला. अरे बंद करून गेले रे, कोण बंद करून गेले रे? अरे या शांताराम भाऊ, काय तुम्हाला शोभते काय पाहुणे बा, कसं होत काय ताल करून राहिले तुम्ही इथं. राजा हे कसं आपलं कसं सनई चौगळा चांगले गाणे म्हणून राहिलो होतो. हे बाया आहेत मांग हे ते काय सुधारते. नाचणं पडणं पिणं काय आहे तुमचं. कुठून आणली तुम्ही काय शांताराम भाऊ, तुम्ही राजा काही समजत नाही तुमचं बी. तुम्ही भिडे नाचाले. आता काय हे चालू होतं मग मी घुसलो. मला जाऊ द्या चला मनोरंजन. हो पण असं मनोरंजन असते काय ते दारू पिऊन येते. म्हणलं पाहुणे बा उतरा तुम्ही, पाहुण्याला नेऊन घाला तिकडे. हो तिकडे जा, घरी नाही ती. हो ना काय मायाबीन ताल करणं लावला राजा. नसती दापत आणली बा, मग आता काय सकाळपासून कमीच आहे ना बा. चला म्हणला चला म्हणलं कशा चल घेऊन ये लवकर. चल घेऊन जा शांताराम, जा लवकर जा, फटकन घेऊन जा. जा चला पाहुणे बा, गणपती बाप्पा मोरया. चला 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 चल कशा घे लवकर घे. काय नसतं आपल्याला राजा मायाबीन तू करतो. हट का हट आपलं सनई चौघड सुरू करा. हो जाऊ दे, चल द्या. काय राजा मारती बस, सांगत जा जरा असं. काय समजून सांगता डोकं दुखून राहिलं माझं. जाऊ दे तिकडे, चला घ्या पटपट जाऊ द्या. बाकी काही म्हणा मजा नाही का. चला घ्या पुढे घ्या. करा सुरू करा म्हणजे सुरू करा. चला पुढे चला. राम म्हणलं देंडके साहेब. हो आलो म्हणलं आम्ही आमचे ते झारेगिरी घेऊन. हो सामान आहे जरासं गाडीत नाही काही. तेवढे बाहेर काढा आणि कुठं काय आहे तुमचं ते कुठं करायचं काय करायचं ते दाखवून द्या. आहे ना सगळं साहेब, वावरात सर्व व्यवस्था आहे. आणि एक तर आपला तुमचा ते कोणता आलू पोंगा छोट्या ते सगळे आलेले आहे. आमचे जवळ तिकडे जाय वावरातनी. हो तिकडे आहे सगळं. ते बी आहे का इथं आलू पोंगा असं मग तर फारच चांगलं. मग तुमचं स्वयंपाक एकदम ओके. बरं ठीक आहे. मग वावरात आहे का ते. हो आता इथं पाणी गिनी घेतलं असतं मग घरी. हो आहे ना या चहा घी घ्या. मग तिकडे जा, लागली सुती तसे वावरातही बी चहा पाण्याची पुरी व्यवस्था आहे तिथं. काही टेन्शन नाही. उद्या मग स्वयंपाकाला मग आमच्या गावातल्या बाया पोया घ्या करतील, बाकी मग तुम्ही सामावून घ्या सगळं. काहीच पाहू नका तुम्ही. आम्ही असल्यावर तुम्हाला काही राहिलं का टेन्शन. मग फक्त मसाला शिल्लक वाल्ला करा दे जा. म्हणजे नाही तर मग कसं चुनूक भर नको देऊ. चुमक्यासारखे कामं करू नका. ढैता वैता हात ठेवा. भाजी एकदम बिलकुल असे म्हणजे टेन्शनच नाही ठेवत मी. काय कन्फर्म काय झालं मग भाजीचं कोणतं, वांग्याची करायची का कव्याची करायची ते कॅन्सल करून टाकलं माहिती. हो ते वांगे पाहिले म्या काही धडाचे नव्हते. निराशिद्राचे किती पावले का अजून नाव ठेवायला तयार लोक. ऐस निघाली म्हणायचं. इवाई नाही आमचं सुतावर.
आता ते कव्याची कॅन्सल केली, कव्याची काही पसंत नव्हती द्यायच्या, मिरच्याची फायनल करून टाकली मी. हो म्या म्हटलं बा मिरच्याची करतो मी, पद्धतशीर आहेत बा माणसं, हे ते काही टेन्शन नाही. कमी लागते, टेन्शनचं कामं येत नाही. वरण भात पोळी भाजी, चांगला आपला बासमती राईस आहे, आणि अजून आपलं हे मिरच्याची भाजी, सलाद गिलास सगळं ओके, आणि गोडमध्ये आपली बुंदी. बरं ठीक आहे. मग आता उद्या बैलगाड्या निघतील तर मग आम्हाला काय त्याच्यासाठी बेसनासाठी 2-3 गंज शिजून ठेवायची आणि पोळ्या. ते आले गेले की बस वावरातच येतील, ती सगळ्या गाड्या एका सोयीन तिकडे लावतील ते. सगळ्याची व्यवस्था तिकडेच आहे, झोपा गिपाची. आणि आपला सभागृह आहे, कमी जास्त असलं तर थंडीच्यानं. आणि तुम्ही त्याची बस बेसन पोळ्याची व्यवस्था लावून द्यायची. आल्या आपलं काउंटर लावून द्यायचे. बेसन पोळी भाजी कांदा हे ते सगळं निंबू गिंबू ओके ठेवायचं. बरोबर ठीक आहे. हो काही वांधा नाही. मग आता चला चहा घेऊन घेऊ आणि निघतो मग आम्ही. कुली वाऱ्यात येईल वरात लगीन हाय दारात बायको. आज कुली वाऱ्यात येईल वरात लगीन हाय दारात बायको. रमतीन गो कोण कोण नाचान दमतीन गो. करी तोऱ्यात निघतीन थाटात लगीन हे गावात हाय गो. सरपंच साहेब काऊन थांबवली गाडी? चला ना, वाहन चल द्या ना, पुढे सगळ्यात पुढे चल द्या तुमची. येऊ राहिला ना मागून गाड्या. नाही ना, कुठं आल्या सगळ्या गाड्या याच्याच आहे ना. दिंगा झुंबरची गाडी मागत दिसून राहिली. जगण्याची अजून निघायचीच आहे, काय सांगा. मग काय ते आता याची माऊलीची गाडी कुठं दिसून राहिली. मग बऱ्याच गाड्या अजून बाकी आहेत मांग. थांबा, गडबड नका करू. ती शांतारामची गाडी नाही आली वाटते अजून तर. शांताराम भाऊ काय लिहून राहिले हो? ते कमांडर लिहून राहिले ते. हो ते बाबा मोठे ढोमंजे आहेत ते. आता ते आहे बाळू भाऊ हे ते 4-5 जण शिवल्याच्या कमांडर मध्ये. मग कालच झाला ना ते विषय. आता ते काय कमांडरनं त्याने गाडी घ्यायला लागत का ते. मग ते नलू मॅडम हे ते बाकीचे कुठं आहे का आहे. कोणा मग आता ते कोणाजवळ दिली असेल गाडी. हो आता शांता मावशी ती एखाद्या दुसऱ्या गाडी ऍडजस्ट झाली असं पाहता ते समजतेच ना. आता मागच्या गाड्या कोणत्या राहिल्या पाहा लाग. म्हणून म्हणलं थांबा ना, येऊ द्या ना त्याले. घर मालकाला येऊ दे, त्यानं सूचना दिली का निघा म्हणून. मग गडबड नका करू, येऊ द्या. नंतर पाहू डमनी अजून कुठं आहे का आहे. गडबड करून राहिले. थांबा जराशे, कधी राहायचे थांबून द्या गाड्या सगळ्या. अर्धा घंटा खाते हो नाही का. या लागेल पोट जरा बरोबर नाही आपलं नाही का रस्त्यानं. बा म्हणलं सरपंच साहेब मी 10 मिनिटात येतो म्हणलं. 10 मिनिटात लवकर या आता, नाही तर मग अजून तुम्ही जाऊन बसा. मग त्याला बोलायला जा, तुम्ही जा, मग हे जाईल. म्हणलं जाऊन या लवकर फटकन. काय अडचण तुमची? काय सांगा यायला माझ्या पोट किती करून राहिलं कच्च्या कसं. हो ना, तुम्हाला काय आता आहे बा मला पाकिट नाही घेतलं मी. आधार कार्ड हे ते सगळं पैसे गिसे घरीच राहिले. जाऊन आण तुम्ही 10 मिनिटात आलो. आधार कार्ड राहिलं आणि पैसे राहिले. काय काम आहे, पैसे तिथं करते सगळ्या. आता नवरीनवाल्याची इकडे आहे ती. ना गाडी बैलात काय आणि कोण काय तपासून राहिलं. आधार कार्ड पाहिले जा, आणा लायसन घेऊन या जा. काय तुमचं बी. आता नवरदेव कोणत्या घरात? अरे नवरदेव बा मी काय म्हणून राहिलं मला ऐकून राहिलं का मरदराव? अरे हो पाहता हो ना. काय मी मोबाईल पाहू राहिलो होतो. काय म्हणत होते, काय झालं म्हणलं? बाबा कुठे ध्यान आहे हो तुमचं मरदरावजी? म्हणलं शांता भाऊ सांगा त्याला काय उठरा मला पोट्याले माटे ते सांगा त्या संकेतले मला उठर मला बाहेर पोट्टे म्हणते नाही आपण उठणार आपण उठत नाही लग्नाला येत नाही मी डमनी देतो म्हणजे येतोच. हो ना, मग याच्यातनी बाया घ्या बसतात ना 2-4 जण. याच्यातनी कशा ऍडजस्टमेंट होते. तुम्ही आमच्या संग कमांडर मध्ये चला ना मस्त. मस्त आयुषमध्ये. नाही ते आम्हाला काय सांगू नका तुम्ही. आम्हाला याच्यातच बसायचं. जमलं संकेत. हे बा संकेत, हे बा तुझेच बरोबर आहे. शांताराम भाऊ तुम्ही का नाही यायला जबरदस्ती करू नका. बस झालं नाही. एक मोठे बाबा झाले, संकेत झाला, जगन झाला आणि आपला काशीनाथन मरतराव नवरदेव झाला ना. मग बाकी काय आता याच्यातनी अडचण करता. बायाला मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मागच्या एखाद्या गाडीत बसून देऊ. जवळ गाव आलं की मग त्याच्यात बसा म्हणा. मग याच्यातनी मग पोट्टेला उतरून देऊ बाबू. चालते ना पोट्ट गाव आल्यावर जवळपास. मग हो मग जमते. मग आम्ही मग तिथे थांबतो. हो तिथे उतरतो एक परी मग दुसऱ्या गाडीत बसतो. पण तिथपर्यंत आम्ही याच्यातच बसतो.
आहे मी तेच सांगू राहिला मग शांताराम भाऊले की बा याच्यातनी बाहेर घ्या बसू नका, इतकं वजन जास्त होईल नाही याच्यातनी, कारण की आता मारती झाला, मी झाला, हे झालं, हा मोठे भाऊ आहे, हा म्हणून म्हणलं कसं आहे बाहेर तुम्ही पुढच्या गाडीत पाठवून द्या, आम्ही हाच ना मागं आम्ही कुठं चाललो. आपण मी आणलं मग याच्यातनी बाय असते म्हणजे टेन्शन नसतं, मारतील समजा 2-4 जणी बस असं होतं माया. बरं ठीक आहे मग आता काय करावं, मग आता जाऊ द्या, मारता जाऊ द्या, मग हकला जाऊ द्या, तुम्ही जा त्याची पुढेच घ्यायला लावतो मग. बरं ठीक आहे जाऊ द्या, संकेत जगन पाहिजे फक्त, गडबड करू नका तुम्ही दोघं मोठे बाबा, आणि समजा काशीनाथ मारत राहा, 5 जण आहात तुम्ही, लक्ष ठेवा लागते ना आम्हाला, आम्ही येतो कमांडर ना, तसं लक्ष राहीनच आमचा काही विषय नाही. चला जाऊ द्या पुढे मग, जाऊ द्या गाड्या. उद्या गायले पहिले ते गाड्या निघू द्या ना, हो मग काय तर गॅप आतापासूनच पाडतो ना मी, आतापासून मग पुढे कुठे ऍडजस्ट होते. हे बा ते गाड्या पहिले तुम्ही काढा, हो त्याच्यानंतर नवरदेवाची मी बात सांगतो डमनी, पहिले त्याला लवकर बाहेर काढा गावाच्या. बरं आम्ही चाललोच ना, तिकडेच चाललो आता. पहिले आता मग असं करा, तुम्ही इथं थांबा जराशा, फोन केल्यावरच निघता तुम्ही इथून. त्याच्या गाड्या पहिले काढून देतो आम्ही, त्याच्यानंतर तुम्ही या. ठीक आहे मग शांताराम भाऊ चला लवकर, ते कमांडर शिवलाल तू कमांडर घेऊन ये बरं लवकर. आपल्या कमांडरचा विषय नाही, याच्या गाड्या गावाच्या बाहेर तर निघू द्या, मग आपण शांततेने निघू ना पद्धतशीर. आपलं काय गाडीचं म्हणलं फास्ट जाणं होते, यायला पहिले बाहेर निघू द्या, पहिले तिकडच्या काढून या तुम्ही. चला शांताराम भाऊ तिकडे चला. बरोबर बसा तुम्ही इथंच बसा, जाऊ नका मग सध्याच्या, फोन करतो आम्ही तुम्हाला तेव्हाच निघा मग. ठीक आहे मग. आले वाटते घर मालक. झालं का म्हणलं मुशिराम भाऊ, निपटलं डमनी गिमनी, झालं ओके, नवरदेवाचं काही राहिलं शिवलं झालं सगळं झालं, त्याला थांबून ठेवलं मॅ म्हटलं पहिले आपल्या गाड्या जर ओके असल्या म्हणजे मग गाड्या पुढे मागं डमनी, नाही मग ती काय बसून ठेवले तिथेच थांबवलं त्याला. काय म्हणता बाकी आता आल्या का सगळ्या गाड्या आल्या? आहे ना, कुठं आल्या गाड्या, मग काय तर अजून आता आपली गुंपाबाईची गाडी राहिली, ते आपलं काय म्हणते अजून मावली गिवली 2-4 गाड्या राहिलेल्या मागं. शांताराम भाऊ तुमची गाडीचं काय झालं? हो ना, तेच तुम्ही झाबरूला भेटायला आलो होतो, आपल्या गाडीवर माणूस नाही ना, मी आता कमांडरनं चाललो. झाबरू आपल्या गाडीवर जाय बरं तू, ते सगळ्या जणी बसेला घरी वाट पाहून राहिल्या, मी जातो आपण आता कमांडर झालं ना आपलं, आम्ही येतो कमांडरनं, जाय बरं झाबरू घरी. बरं ठीक आहे मग, आता तुमची गाडी मग मी घेऊ का? बरं ठीक आहे जातो मग. जा आता तेवढी तू आण, आता मी काही घेत नाही, मी येतो तर कमांडर ना, शिवलाल मी समजा पाहुणे रावणे आम्ही 5-6 जण सगळ्या गाडीवर लक्ष ठेवासाठी, नाही का सरपंच साहेब बरोबर आहे ना? पण हे गाड्या तर काढा लागणार ना पहिले, तर हे पा झाबरून तुम्ही शांताराम भाऊ शिवलाल भाऊ तुम्ही जा, गाडी गिडीचं ओके करा, आणि ते 2-4 गाड्या राहिल्या त्याला आवाज द्या, चटकन घेऊन येते. आणि लक्ष्मी म्हणे कुठं गेला, अजून आला का काय सांगा. आलो ना काय राजा तुम्ही आलो म्हटलं. आले का? बरोबर ठीक आहे मग आता. ठीक आहे थांबा तुम्ही आता, फक्त आता 3 गाड्या राहिल्या 4-5 ते आल्या की निघाले मग. बरं ठीक आहे बा, बाकीच्या राहिलेल्या गाड्या समजा शांताराम भाऊ झाबरू हे ते सगळं बोलावून आणते ना, आपले शिवलाल भाऊ जाते, आपले कमांडर काढाले, बाकीचे आम्ही इथे थांबतो 3 जण. गाड्या आल्या की निघालेच मग. चला जाऊ द्या मग आता त्याला, जाय झाबरू जाय तू आता. आम्ही तर अजून गाडीला मला अर्धा घंटा लागते नाही का, एक ब्यास लागते जाऊन, पोटलं असलं का खरवून राहिलं. मी काय म्हणतो सरपंच आहे, मी येतो मला 2 मिनिटात. आता तुम्ही काय कुठं चालले आता? अरे थांबा ना, आता येऊन राहिले, चालले नाही बोलावले. हो ना येतो ना मी, हे चप्पलचा अंगठा आहे की नाही तुटाच्या फिक्रीत आहे, अजून कसं तिथं आता रस्ते कसे म्हणलं बाद आलोच मी, बूट घालून येतो मी, आलो 2 मिनिटात. जमा भिंत घोर या बा लवकर, जा तिकडे लवकर या पटकन, आता ते गाडी आलो. हो ना काय आहे तर. बरं चला येतो मग आम्ही, चाल शिवला तू कमांडर घेऊन येते कोण, आम्ही आणतो हे. चालेल बा झाबरू, चल. हो चला काय ना मग इतक्या उशिरा करता का मग, कोण राहिला काय असं, बरं ना मग राहिला ते बरोबर काळजी करा. काय तिथं मला आला राजा, हे आला नाही ते आला नाही, द्या ना लक्ष म्हणजे मग इथं काय बसून चालते का, सगळे जण राजा निरा तोंड पाहू राहिले, पण एक जण बोलावत नाही. जा लवकर मॅ काय म्हणलं मारती तुले, असं आहे तिथं एक आलं तर एक नाही आलं, मग काय चालले आपले बैलगाड्या. आता रस्त्याने पहा निरा गोंधे यायचा, अजूनही अर्धा पाऊण तास लागते निघाले. मी सांगतो ना, कटायणार आपण बसू इथं. मला तर वाटतं सटकन निघालं असतं पुढे तर पुरलं असतं, मग काय आपल्या मागं पटापट आले असते तिथं. आता हे नाही म्हणते तर आपल्याला मागच घ्या म्हणते, जाऊ द्या वाट पाहू जराशे, 10-15 मिनिटं लागणच अजून. जाऊ दे, फोन येतेच त्याचा नाही. अरे बाबा पाहता आहे, फोनाचं नाव काढलं बरं झालं, ध्यान आलं का आता, नाही तर पुढे गेल्यावर वापस यायची पै. चार्जिंग लावला होता मोबाईल मी, येतो म्हणलं मारती मी 10 मिनिटात घेऊन. आलोच. तुम्ही असे उशीर नका करू, जा चटकन जा पटकन या लवकर. काय मारत राहा राजा, चार्जिंग पाहिजे नाही का मोबाईल, 2 दिवसात आहे ना काम, आता जाणं, रातभर राहणं, उद्या बी परवा दिवस सकाळी निघणं, मोबाईल चार्जिंग नाही पाहिजे का? मग लावला मॅल, मग कसं जाता घेता येते. तुम्ही घेतला ना ते चार्जर घेतला ना सांगा. म्या सगळ्या सुविधा मी थैलीच भरून पर्व जे पाहिजे ते सगळं घेतलेलं आहे म्या, त्याची काही काळजी नका करू. तुम्ही पटकन तुमचं घेऊन या, उशीर नका करू, जा लवकर. अरे भाऊ संख्या जगन पुढे यावर तुम्ही धुरकरी बना तुम्ही. आलोच मी 2 मिनिटात, नाही तर चालली जायची डमनी पुढे. नवरदेवाला कुठं कामं सांगता. आलो संख्या पुढे सांगा अजून निघायच का? संख्या निघायच ना तुम्ही, तुम्हाला फोन केला ना तिथून 15-20 मिनिटं झाले त्याला, तिकून आम्ही घरून आलो तरी तुमचा जायचा पता नाही. कुठं आहे तुम्ही, कुठे आहे काशा, कुठे आहे ते? अरे काय नसतं तापोळा आहे नाही काशीना, त्याचा मोबाईल घरी भुलला. हो ते घरी गेला आणाले, 15 मिनिटं झाली, याचा पता नाही अजून, फोन लावूनच राहिला, उचलाचा पता नाही त्याचा. बाल वाटते ते. अरे काय आलं का काशीनाथ, कसं रे इतका उशीर करू राहिला, ते गाड्याला का किती पुढे गेले ते, तुला फोन लावून राहिला, उचलाचा पता नाही.
अरे ते मोबाईल चार्जिंग नव्हता ना, काही चार्जिंग लावला मला होईन बा आता लोक निघेपर्यंत, म्हणून आणायला गेलो तुम्ही. झाला आता, झाला निघतो आम्ही आता. काय आता दळा दळा पिटावत नाही तुम्ही? नाही नाही पिटावत नव्हती, आरामच नाही. हो आम्ही हा आता हो करतो एक दिवस मी काही आम्ही येऊन राहिलो मागून. जाऊ दे लवकर पटकन, बस लवकर जाऊ दे. हो ना मग काय बरं, आता तुम्ही पिटावते नका नेऊन. बरं ठीक आहे, जातो शांततेनं पद्धतशीर, काही वांधा नाही. बरं बरं एक जा तुम्ही आता. मी बस एक तमाक घोटतो आणि बस एक बसलं की बसलं मग. काय तमाक अबे राहू दे ना मग, खातो ते बसलं का चालला मोठा. राहू द्या बा. हो चला 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 जा तुम्ही, जा आता चला. मारत राह चालेल संख्या हो मांग. जा हो बाजू ना तुम्ही. हा हे आला डगला घालू. तेच तर म्हणलं काय झालं, कोण उशीर झाला तर. हा चाल ना बा म्हणलं, तो थांबेला ना. आम्ही गेल्या ना गाड्या आता 2-3 किलोमीटर पुढे सटकल्या ना. हा अजून काय काय निघाणे लागेल का आपल्याला? अरे काही नाही शांतरा भाऊ, गडबड नका करू. गाडी काय आपली 10 मिनिटात कुठच्या कुठे जाते ना. ते गाड्या आता किती टाइम लागते माहिती नाही का. मग चला रे धीरेन हु रेन हा रे, मग चालतेच आहे ते. गडबड नका करत जाऊ, शांततेने जाऊ. आता निघाले की निघाले मग. अजून गावाच्या बाहेर निघाल्या का नाही गाड्यात? झालं आले का सगळे झाले पद्धतशीर? हो 5 जणांना आपण का अजून कोणी घेता? अजून राहिलं सुले कोणी? काय फोन येऊन राहिला द्यायचा आहे सेवा आहे, काय बोलावं त्याले? हा थांबा 1 मिनिट, काय म्हणते पाहू द्या. हा बोला म्हणलं युवाई बुवा, बोला. अरे काय नाही म्हणलं, निघाल्या का गाड्या, निघाल्या का म्हणलं. म्हणजे इकडे आम्हाला कसं बेसन वरायला सुरू करून ते माणूस. हा काय करा आता, किती वाजेपर्यंत पोहोचता तुम्ही? हो आम्ही निघालो, झाला गावाच्या बाहेर निघालो आता. तुम्ही व्यवस्था करा म्हणलं बरोबर. हा ते चारा पाणी जे ते सगळं बैला गेला तर सगळं बरोबर टापटी पण लावलं ना ते. सगळं आहे बा, ढेपीपासून सगळी व्यवस्था, हिरवा चारा, कुटार गिटार आहे बा, काही काळजी करू नका. माणसाची तेवढी सोय आहे आणि बैलाची बी सोय तेवढीच आहे. येऊन जा लवकर या म्हणलं जरा. लक्ष ठेव जा म्हणलं जरासं. हो बस निघूनच राहिलो आम्ही आता. रस्त्यानं साधारण 10-11 वाजेला पोहोचतो आम्ही. 11चं पकडून घ्या. रस्त्यानं जरासं माणूस थांबते असं तसं होतेच टाईमपास. बरं ठीक आहे ना. हो आम्ही तोपर्यंत मग आता कसं 9 वाजता बेसनवरनं सुरू करून देतो. आले की आपले बसले सोया. हो म्हणजे कसं भुका लागते ना. म्हणतात काही नायरी गिरी नाश्ता काहीच कुठं करू नका. नाही आम्ही काय करतो नाश्ता, आम्हाला काय एवढे पैसे आमच्याजवळ. हो करा तुम्ही बरोबर. चहा पाणी येते सगळी व्यवस्था झाली पाहिजे. आजच्या दिवस तर मुक्कामच आहे तुमच्या इथं. उद्या मग लग्न समजा. बरोबर ठीक आहे. चला निघतो आम्ही. संध्याकाळची ते ब्लँकेट हे ते झोपाची व्यवस्था सगळी आहे ना बरोबर? सगळं 2-2 तुला आहे आता. हो किती का घ्या, अंगावर किती थंडी वाजते तर. हो बिलकुल तिकडे हॉल आहे बायासाठी, गावातलं सभागृह, आणि तुम्ही आपलं वावरात नाही. हो या तुम्ही आता चटकन निघा फटकन. चला निघतोय मग. करा शिवलाल भाऊ, करा सुरू करा चला. हो चला बसा आता. शांतरा भाऊ बसा म्हणलं लवकर. मी काय म्हणतो मुशिराम भाऊ, आपल्याकडे पैसे आहेत ना, डिझेल टाकून घ्या लागेल. एक टाकी फुल करून देते माणूस. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. मागं पुढे चालले आपल्या गाड्याच्या. मला वाटलं फुकटच घेते का. बरं ठीक आहे. चल घे आता डिझेल पंपापाशी घे, चल लवकर. चला आता डिझेल पंपापाशी जा, तिथून एक हॉटेलला फोन मारून द्या नाही का, लाग म्हणा तयारीत. चला मग आता. बसा